नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आहे जनतेच्या हृदयातले हिंद केसरी पेडगाव मैदान फाटीवरती. या ठिकाणी ओपनची 1001 गाडी आणि आदतची 1200 गाड्यांची नोंद पूर्ण झाली आहे. लॉट संदर्भात आपण एकंदरीत जाणून घेऊ. या ठिकाणी झेंडापंच बुवा आहेत, ग्रामस्थ मंडळ दत्ता पाटील असतील, बाकी ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. एकंदरीत बुवांच्याकडून जाणून घेऊ लाईव्ह लॉट उद्या सकाळी किती वाजता जाहीर होतील, कोणत्या चॅनलवर जाहीर होतील आणि बाकी नावाचं करेक्शन किंवा काय काय झालेलं आहे ते बुवांच्याकडून जाणून घेऊ. बुवा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना सर्वात पहिल्यांदा सांगा, आपली दोन्ही मैदानाची नोंद किती झालेली आहे? आपल्या दोन्ही मैदानाची नोंद ओपनच्या याच 1001 गाडी आणि आदतच्या मैदानाची 1200 गाडी पूर्ण नोंद झालेली आहे. पूर्ण नोंद झाली. दुसरा मुद्दा बुवा, आपण एक आजचा दिवस शेवटचा दिलेला करेक्शन साठी, म्हणजे कोणाचा पहिरा बदलला, कोणाचा बैल आजार आहे किंवा काय पहिरे कॅन्सल झालेत बदललेत, त्या संदर्भातले काय अपडेट द्याल? त्या संदर्भात आपण 6 वाजेपर्यंत टायमिंग दिलं होतं. 6 वाजेपर्यंत जेवढे फोन आले किंवा हे झालं त्यांचं सगळ्यांचं करेक्शन करून दिलंय. बर. पावत्यांचा आता 100-100चे असे गट्टे बांधून तयार आहेत. बर. आता कुणी करेक्शन साठी फोन करू नका. बर. जे आपण पहिल्या दिवशी नियम डिक्लेअर केलेत की ओपन साठी ज्याची डबल पावती होईल त्या दोन्ही पावत्या बाद होतील, ती गाडी पळवता येणार नाही. आदतला तोच नेम असेल? आदतला सुद्धा तोच नेम आहे. 2 पेक्षा ज्याच्या जास्त पावत्या सापडतील ज्या बैलाच्या आदतमध्ये ती गाडी बाद करण्यात येणार आहे. नक्कीच 100% आपल्याच नावावर पळा. कुणीतरी कुणाच्या तरी नावावर पळून बुमरँग करायचा प्रयत्न करू नका, कारण इथे सगळा डाटा सगळ्यांचा सेव्ह आहे. बैलावर निकाल टाकताना आमच्या डाट्यामध्ये जी बैल आहेत त्या मालकाची ती बैल चेक करूनच निकाल टाकण्यात येणार आहे. नंबर टाकताना गटपास झाल्यानंतर गटपासला. नक्कीच बुवा, सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे तुम्ही लाईव्ह लॉट संदर्भात काय सांगाल बैलगाडी मालकांना? किती वाजता उद्या चालू होतील आणि कोणत्या चॅनलवर? लाईव्ह लॉट आपण सकाळी 9 वाजता, उद्या सकाळी 9 वाजता P3 लाईव्ह पवन यादव यांच्या युट्यूब चॅनेलवरती लाईव्ह लॉट इथं मैदानातच लॉट काढण्यात येतील. नक्कीच लॉट काढत असताना पारदर्शकतेसाठी समोरून कॅमेरे प्लस पाठीमागून एक कॅमेरा असेल, म्हणजे पावती दिसण्यासाठी पाठीमागून एक कॅमेरा सेट केलेला असेल आणि पूर्ण लॉट हे डोळे बांधूनच काढण्यात येतील. उद्या ठीक 9 वाजता आदत मैदानचे लॉट काढण्यात येतील. तदनंतर आदतच्या लॉट झाल्यानंतर एक अर्धा तासाचा गॅप टाकून आपण ओपनचे लॉट काढायचे. बर बर बुवा, आता समजा उद्या आदत मध्ये किंवा ओपन मध्ये लॉट काढत असताना समजा XYZ दत्ता पाटलांचा फोन आला की आमचा पैरा अचानक झालेला आहे, बैल आजारी पडलाय किंवा काय झालं, तर ते करेक्शन होणार आहे का? आता आपण आज 6 वाजेपर्यंतच त्यांना मुदत दिलेली होती. 6च्या पुढं आपण आता जर एखाद्याचा समजा फोन आला तरी 1000 पावतीतनं तुमची पावती जाणून शक्यच नाही आम्हाला ती पावती शोधणं. त्यामुळे आता काहीच होऊ शकत नाही. नक्की डायरेक्ट आता पावत्या उद्या कॅरेट मध्येच आहे. गट्टे बांधून 100-100चे गट्टे ठेवलेले आहेत. बर. 100-100चे 10 गट्टे असे बांधून ठेवलेले आहेत. ते उद्या सकाळी डायरेक्ट कॅरेट मध्येच पडतील किंवा काचेच्या बॉक्स मध्ये पडतील. बर. आणि डोळे बांधून 2 कॅमेरेच्या साक्षीनं लॉट काढण्यात येतील. नक्कीच भाऊ, आता जातात एक शेवटचा प्रश्न, मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आपली? मैदानाची जवळजवळ पूर्ण तयारी झालेलीच आहे. हो. आता खालची पट्टी म्हणजे वरची निकाल रेषा पट्टी मारणे, 3 जाग्यावर अंतर मोजून सेम करणे, खालची सुट्टीची पट्टी फायनल करणे, हे किरकोळ काम आता राहिलेली आहेत. ती काय त्याच्या दिवसात पूर्ण होतील. सगळ्यात महत्वाचं बुवा, तुम्ही सांगितलं की डोळे बांधून चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत, तर त्यामध्ये आता काय उपस्थित बैलगाडी मालक असतील त्यांना या ठिकाणी चिठ्ठ्या उचलण्यासाठी चान्स दिला जाणार का? पेडगावचा माणूस सोडून माझ्या अंदाजे कुणीही जरी चिठ्ठ्या उचलल्या तरी काय हरकत नसणार आहे. कारण उद्या बरं का 100% पेडगावचा माणूस तिकडे चिठ्ठ्याकडे आमचा फिरकणार सुद्धा नाही. बर. जे काय असेल ते अखिल भारतीय संघटनेच्या जे काय पदाधिकारी खटाव तालुक्यातले असतील किंवा वरिष्ठ असतील त्यांच्या स्वाधीन ज्या आदतच्या 1200 आणि ओपनच्या 1001 ज्या चिठ्ठ्या आहेत त्या त्यांच्या स्वाधीन केल्या जातील आणि संघटनेमार्फत लॉट काढण्यात येतील. नक्कीच. बरं, दुसरी गोष्ट आता बुवा, शेवटचा प्रश्न, मैदानात तयार झाले, फाटेही झालेत, आता
येणारा चाहते वर्ग आहे किंवा उद्या बैलगाडी मालक येतील आणि परवा तर चाहते वर्ग येणार आहे, त्यांच्यासाठी थोडक्यात काय एक आनंदाचं वातावरण आहे पूर्ण महाराष्ट्रातून या मैदानासाठी जनतेच्या हृदयातलं. तर त्यांना काय शुभेच्छा द्याल तुम्ही आणि थोडक्यात काय सांगाल? उद्या दोन्ही लॉट पडणार आहेत. 21 तारखेच्या मैदानासाठी सर्व ओपनच्या ज्या आमच्याकडे 1001 गाड्या नोंद झाल्या त्या 1001 गाड्यांना पेडगावचं गुलाल करण्यासाठी पेडगाव ग्रामस्थातर्फे शुभेच्छा असतील. आदतच्या 1200 गाड्यांना पेडगाव ग्रामस्थातर्फे शुभेच्छा असतील गुलाल नक्कीच. करण्यासाठी. वर्षा भरपूर आहे बक्षिसांचा, वर्षावा आहे, देणाऱ्याचे काय देणारे भरपूर आहेत मित्रांनो, देणाऱ्यांचे भरपूर आहे आणि बैलगाडी क्षेत्रात दानशूर माणसं आहेत, भरपूर लोकांनी दिलंय. भरपूर लोकांनी माझ्या मते ओपन पेक्षा आदतवाला जास्त घेऊन जाणार आहे. काय म्हणजे बक्षिसाच्या बाबतीत म्हणलं तर. बक्षीस भरपूर आहेत. कारण भरपूर या ठिकाणी संधी आहेत आणि जनतेच्या हृदयातलं हिंद केसरी पेडगाव का म्हणलं जातं ह्याच्या मागे ही कारण आहे की नुसती बक्षीस नाही तर बक्षिसासोबत असंख्य म्हणजे ट्रॉफी असतील, चषक असतील, ढाली असतील, बरंच काय काय या ठिकाणी दिलं जाणार. त्यात आपल्याला 21 आणि 22च्या मैदानात समज जाईल. सदर दोन्ही मैदान अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारत खटाव तालुका या दोघांच्या आधिपत्याखाली हे मैदान यशस्वी करण्यासाठी येणारे प्रत्येक प्रेक्षकानं काय मार्गदर्शक सूचना त्या दिवशी साहेबांनी दिलेल्या आहेत. मौल्यवान वस्तू शक्यतो आणूच नका, आणल्या तर त्या स्वतःच्या जबाबदारीवर बाळगा. नक्कीच खिसे कापूपासून किंवा चोरांपासून सावध राहा. आपल्या मोटरसायकली जिथं पे आणि पार्क आहे तिथंच पार्किंग करा सेफ्टीमध्ये. इतरच तर कुठे इकडे तिकडे तुम्ही गाड्या लावाल हे व्हाल तर त्याची जबाबदारी काय आमचे यात्रा कमिटी किंवा कुठलं प्रशासन सुद्धा घेणार नाही. नक्कीच तुमची सोय केलेली आहे, तुम्ही त्या सोयीचा योग्य तो फायदा घ्या. नक्कीच. आपल्यासोबत दत्ता पाटील आहेत. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल दादा, उद्या लॉट आपली सकाळी जाहीर होणार आहेत आदत ओपनचे, एक सूचना म्हणून एक अगोदर एक आगाऊ सूचना किंवा आगाऊ माहिती म्हणून येण्यासाठी कुठले कुठले रोड सोयीस्कर असणार आहेत, कुठल्या मार्गे येऊ शकतात बैलगाडी मार्ग? आता तसं जर म्हटलं तर सोलापूर, पंढरपूरच्या मार्गातून ज्या गाड्या येणार आहेत, माळशिरस, अकलोज, त्यांनी दहिवडीला यायचं किंवा पंढरपूरवाल्यांनी सरळ डायरेक्ट पिंगळी चौकात यायचं. पिंगळी चौकातून डायरेक्ट वडूज मांडवं पास करायचं. मांडवं पास केलं की एक नवीन जो पहिला रोड होता तो खराब होता, जरा चिखल वगैरे व्हायचा, गाड्या वगैरे आरायचा. यावर्षी तो एकदम क्लिअर आणि टच असा नवीन डांबरी झालाय. त्यामुळे इकडच्या गाड्यांना सोयीस्कर झालंय. त्यांनी वडूजला न जाता मांडवं पास करायचं आणि राईट टर्न मारून डायरेक्ट थेट मैदानात यायचं. त्याचबरोबर कोल्हापूर असेल, कराड असेल किंवा खाली मसूर असेल, सांगली असेल, त्या लोकांनी सर्वांनी वडूजला यायचं. वडूज मधून दहिवडी रस्त्याला थोडं पुढे आलं की HP हायस्कूल पासून लेफ्ट टर्न मारला की डायरेक्ट सरळ एक 3 किलोमीटर पेडगाव मैदानाची फाटी आहे. नक्कीच. त्याचबरोबर इकडून पुण्यावरून असतील, साताऱ्यावरून असतील किंवा वाई असेल तिकडच्या सर्व पुसेगाव मार्गे यायचं. पुसेगाव मधून जर सातेवाडी मधून डायरेक्ट पेडगावला यायचं. त्याचबरोबर इकडं फलटण असेल, बारामती असेल किंवा इकडं वडकी पुणेवाले असतील, सासवडवाले, त्यांनी सरळ आपलं पुसेगावला यायचं. पुसेगाववरून महिमनगडला यायचं आणि महिमनगड मधून डायरेक्ट पेडगावला यायचं आणि पेडगाव मधनं डायरेक्ट फाटीवरती यायचं. नक्कीच. मित्रांनो, पाटलांनी आपल्याला आता रस्ते सांगितलेत, त्या रस्त्यांचा वापर करा. लोकेशन आपल्याला या ठिकाणी उद्या पडणारच आहे. तरी माझी विनंती आहे, उद्या हिंद केसरी पेडगाव मैदानाचे लाईव्ह लॉट सकाळी 9 वाजेपर्यंत आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनल P3 लाईव्ह पवन श्री यादव वेरोळे यांच्या चॅनलवरती लाईव्ह सुरू होणार आहेत. आणि ज्यांना इच्छा आहे, पंचक्रोशीतील बैलगाडी मालक तालुक्यातील असतील किंवा आपल्या आजूबाजूच्या सातारा जिल्ह्यातील असतील, पुणे भाग असेल, सगळे पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, कोकण, जेवढे बैलगाडी मालक ज्यांची इच्छा आहे उद्या आपल्याला लॉट काढायचे, आपल्या हाताने लॉट काढायचे, डोळे बांधून चिट्ट्या काढल्या जाणार आहेत. त्यामुळे आपण या, आपल्या हाताने आपल्याला चान्स दिला जाईल असं कसलंही नाही. तर कुठलाही पेडगाव ग्रामस्थ किंवा आजूबाजूच्या पंचक्रोशीतील कोण नसणार आहे. जे काही लॉट निघतील ते बैलगाडी मालकांच्या किंवा चाहत्यांच्या शुभ हस्ते डोळे बांधूनच लॉट निघणार आहेत. तरी लवकर सकाळी लाईव्हला या आणि ज्यांना मैदानात येता येईल त्यांनी मैदानात या. सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं, सिद्धनाथाच्या नावानं चांगलं.